माझे यूट्यूबचे 35 व्हिडिओ मी स्वतः डिलीट केलेत. तुम्हाला विश्वास नाही बसणार, माझी यूट्यूबची पहिली कमाई माझ्या आईने तिचं मंगळसूत्र विकलं. नमस्कार, मी संकेत कोर्लेकर. कोर्लेकर मेनियामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. स्वतःला अभिनेता म्हणून घेऊ की यूट्यूबर म्हणून घेऊ की यूट्यूबर अभिनेता म्हणून घेऊ हेच कळत नाही आहे. कारण गेल्या फक्त 4 ते 5 महिन्यांमध्ये इतकं प्रेम मला मिळेल, ह्या चॅनलला इतकं प्रेम मिळेल याचा मी विचार देखील केला नव्हता. पण हा प्रवास जो आहे ना, हा अजिबात सोपा नव्हता. कुणाचाच नसतो. जो 1,00,000 सबस्क्रायबरच्या टप्प्यामध्ये पोहोचलेला असतो त्यांचा कुणाचाही प्रवास हा सोपा नसतोच. आणि तो सोपा नसावा असं देखील मला वाटतं. कारण जोपर्यंत आपल्याला अडथळे येत नाही तोपर्यंत आपल्याला यशाची व्हॅल्यू कळत नाही. आणि मला आता यशाची व्हॅल्यू कळती आहे, कारण मी जे अडथळे बघितलेले आहेत मिडल क्लास मराठी असल्यामुळे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जे मी पाहिलंय, जे मी भोगलंय ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. माझ्या बोलण्याचा 1% 2% लोकांना राग येऊ शकतो, पण 98% लोकांना माझं म्हणणं पटणार आहे. कारण का मी एक गोष्ट सुद्धा चुकीची बोलणार नाहीये ह्यामध्ये, एवढं मला कॉन्फिडन्स आहे. यूट्यूब सुरू करूयात किंवा यूट्यूबर बनूयात असा माझा मुळात हेतूच नव्हता. माझा हेतू इतकाच होता की मला जे टेक्निकल गोष्टींमध्ये नॉलेज आहे ते फक्त मला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. त्यानंतर साईड बाय साईड मी ऑडिशन देत होतो आणि सोबत मी यूट्यूबवरती व्हिडिओज बनवायचो. आता व्हिडिओज बनवायचो कशा, तर त्यासाठी एक माझ्या आत्तापर्यंतची माझ्या आयुष्यात घडलेली सगळ्यात दुर्दैवी घटना आहे ती, की इंजिनिअरिंग झालं होतं पण मला जॉब करायचा नव्हता. मग जॉब नाही करणार तर करणार काय, तिकडे मला कोणी इंडस्ट्रीमध्ये उभं देखील करत नव्हतं ऑडिशनसाठी. 2012ची गोष्ट सांगतोय मी. कुठे काम मिळवतात, सिरियलमध्ये कसं काम मिळवतात, चित्रपटात कसं काम मिळवतात हे मला काहीच माहिती नव्हतं. आता भले माझा टकाटक चित्रपट आला असेल, माझ्या कित्येक सिरियल झालेल्या असतील, तरी सुद्धा ते कसं मिळवायचं ते मला अजिबात माहिती नव्हतं. त्यानंतर तुम्हाला सांगतो, खूप किक लागली मला की बाबा आता यूट्यूब ओपन करूयात. यूट्यूब तेव्हा खूप हाईप होतं. नुकतंच जिओने 5G लॉन्च 3G लॉन्च केलं होतं, 4G लॉन्च केलं होतं. त्यामुळे खूप हाईप झालं होतं. सो मला असं वाटलं की आपण आता यूट्यूबवरती येऊयात. आणि मी सुरुवात केली यूट्यूबला संकेत6789 ह्या ईमेल आय डी सोबत. आणि यूट्यूबला सुरुवात केली. एक सबस्क्रायबर, पहिला सबस्क्रायबर कोण, तर उमा कोर्लेकर माझी पहिली सबस्क्रायबर होती. तिने मला एक सबस्क्रायबर असं मला दिसलं, छान वाटलं चॅनल ओपन केल्यावरती. त्यानंतर मी लिटरली पेनड्राईव्ह इन्सर्ट कसा करतात लॅपटॉपमध्ये, त्यानंतर त्याची इन्सर्ट केल्यावरती त्याला इजेक्ट कसा करतात, इथपासूनच्या व्हिडिओज बनवायला लागलो. त्यानंतर सी डी, जर का आपल्याकडे विंडोजची सी डी असेल तर तिचं तुम्ही विंडोज इन्स्टॉल कसे करायचे ह्या व्हिडिओज बनवायला लागलो. असं मी प्रॉपर सगळं छान व्हिडिओज बनवायला लागलो. जवळजवळ 35 ते 40 मी व्हिडिओज बनवल्या होत्या. एक येल्लो बॅकग्राऊंड असायचा, येल्लो बॅकग्राऊंडच्या इथे मी असं वगैरे काहीतरी करून ठेवायचो, तिथे नाव लिहायचो की असं असं करा तुम्ही ह्या गोष्टी असं. आणि सगळं मराठीत. एकही असं नाही बाबा हिंदीचा ऑडियन्स जास्त आहे चला हिंदी व्हिडिओज करूयात, नाही, सगळं मराठीत. तेव्हा तर मराठी ऑडियन्स फार नव्हताच यूट्यूबवरती. अगदी 1000 1,500 वगैरे व्ह्यूज वगैरे मॅक्स टू मॅक्स यायचे मराठी व्हिडिओजला. इतकं तेव्हा मराठीचं मार्जिन नव्हतं त्या 12 वर्षांपूर्वी, 10-11 वर्षांपूर्वी. त्यावेळेला मी मराठीमध्ये व्हिडिओज करायची हिंमत केली आणि करायचो, खूप करायचो. 35 व्हिडिओ केल्या, तुम्ही डोक्यात आणू शकता. 35 व्हिडिओ खूप मोठी गोष्ट झाली. सो 35च्या 35 व्हिडिओ केल्या. आता व्हिडिओज केल्या, पैसे कसे येणार यूट्यूबवरून, तर पैसे तर काही येईना. काय येतील पैसे, कारण 4,000 वॉच टाईम, जो काही 4,000 तासांचा वॉच टाईम आहे तो 10-10 12-12 व्ह्यूजनी कसा पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी मला लाखो व्हिडिओ करावे लागतील. माझा मुद्दा तोच होता की बाबा आता पैसे कसे येणार, कारण की पैसे नाही आहेत हातात, मग मी बाकीच्या गोष्टी करू कशा. एक व्हिडिओ बनवायला, आता पण मी हा व्हिडिओ करतोय, एवढी मी तुम्हाला आता बसलेला दिसेन, पण हे जे मी बाकी लाईटिंग वगैरे सगळं करून ठेवलेलं आहे, परत ज्या ज्या गोष्टी बोलायच्यात त्या मांडून ठेवलेल्या आहे, ज्या ज्या गोष्टी दाखवायच्यात तुम्हाला, पुढे मी काही गोष्टी दाखवणार आहे तुम्हाला, त्या गोष्टी आहेत त्या पण तुम्हाला सांगायच्या आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टींचा लवाजमा खूप मोठा असतो. आणि तेवढ्यासाठी आहे ना आपण एक अख्खी आपल्या घरातली रूम बुक करून ठेवतो आणि बाकीच्यांना अनकम्फर्टेबल करतो ना, त्याचा पण एक आपल्याला वेगळा त्रास होतो. त्यानंतर मुद्दा हाच होता की मला यूट्यूबवरून पैसे कसे मिळणार. आता पैसे
मिळतील की नाही मिळणार ही पण एक मोठी गोष्ट होती त्याची, ती कधी पूर्ण होईल न होईल याची मी डोक्यातच आणलं नव्हतं गोष्ट. पण आपला माणूस, मराठी माणूस बघा कसं पाय खेचतो आपला, जो आपल्याला पुढे घालवणारा असतो ना तो आपला पाय पण खेचतो कधी कधी. माझा एक मित्र होता आणि त्याला कळलं की मी यूट्यूबवरती चॅनल बनवतोय किंवा बनवलंय, आणि मी तो आपला चांगला रिव्ह्यू द्यायचा, मला व्यवस्थित सांगायचा, म्हणून मी त्याला व्हिडिओज पाठवत गेलो की हे बघ मी बनवलंय, हे बघ मी बनवलंय. एका बाजूला माझा दुसरा मित्र होता आणि एका बाजूला माझा तो मित्र ज्यांनी मला पूर्णपणे डिमोटिवेट करून टाकलं होतं. तर त्या मित्राला मी त्या व्हिडिओ पाठवले आणि त्यांनी सांगितलं की नाही रे, बरोबर नाही आहे त्या व्हिडिओ, या व्हिडिओ अशा मजा नाही येते, कारण त्यांनी तो बघायचा टेक्निकल गुरुजीच्या वगैरे व्हिडिओज. तर मी कशा तर तेवढ्या लेवलचं बनवू शकणार, माझ्याकडे ना कॅमेरा आहे, काहीच नाही आहे. एक छोटासा कॅमेरा होता, कॅनव्हास स्पार्क नावाचा मायक्रोमॅक्सचा फोन होता, त्याच्यात मी सगळे व्हिडिओज करायचो. काय ते क्लिअर येणार व्हिडिओ 720p मधल्या. सो ते इमॅजिन करायचं आणि मला सांगितलं बरोबर नाही आहेत, अनप्रोफेशनल वाटतंय, गावठी वाटतंय. सो असं बरंच काय काय तुम्हाला बोलायचं. आणि त्यांनी इतकं मला प्रेशराईज केलं ह्या सगळ्या गोष्टीसाठी. मला असं वाटायला लागलं की बापरे, मी किती घाण करतो यूट्यूबवरती. मी एका रात्रीत 35च्या 35 व्हिडिओज डिलीट करून टाकले आणि त्याला मेसेज केला, बाबा मी यूट्यूब चॅनल आणि माझ्या व्हिडिओ सगळं डिलीट केलंय. मग त्यानंतर डोकं पकडून बसलो तर रात्रभर की आता काय करू. 35 व्हिडिओज केल्यात, 35 दिवस स्वतःचे मी इन्व्हेस्ट केलेत आणि सगळे दुसऱ्याच्या बोलण्याकडे लक्ष ठेवून मी घालून टाकलं. पण हेच जेव्हा मी गोष्ट म्हणजे दुसऱ्या मित्राला सांगितली, तो म्हणाला की अरे उलट चांगलं होतं ना, त्या तू प्रायव्हेट करून ठेवायला पाहिजे होतं, डिलीट का केल्यास, खड्ड्यात घालायचं, ह्या लोकांकडे लक्ष नाही द्यायचा. आणि तो मला तेच म्हणाला की तू हे चुकीचं केलंस. आणि मला नंतर कळलं की खरंच मी ते चुकीचं केलं होतं. मी व्हिडिओज डिलीट नव्हत्या करायला पाहिजे होत्या. मला आज तुम्हाला दाखवता आल्या असत्या. वाईट खूप वाटतं या गोष्टीचं. मला आजही आठवलं की खूप राग येतो की मी कसं करायचो ना ते. मला आजही आठवतंय, थंबनेल क्रिएट करण्यापासून सगळ्या गोष्टी करायचो, ते सगळं व्हायचं छान. पण नंतर जेव्हा त्यांनी सांगितलं मला की ह्या सगळ्या डिलीट कर वगैरे, मी केल्या, डोकं धरून बसलो, सगळं ते झालं. त्यानंतर काही वर्षांनी असं वाटलं की बस करूया आता, म्हणजे आता विचार करणं बस करूयात, आता पुन्हा एकदा यूट्यूबमध्ये उडी मारूयात. मग चॅनल क्रिएट झालं संकेत कोर्लेकर, जे आता तुम्ही आता बघताय ते. आणि ह्या चॅनलला साधारण एक 6 वर्ष वगैरे झाली आहेत. 6 वर्ष तर झालीच आहेत ह्या चॅनलला. आणि हे चॅनल मी तेव्हा क्रिएट केलं आणि व्हिडिओज टाकायला लागलो. पण आता व्हिडिओज टाकतोय तर मग त्या एडिट कशात करणार. पहिले तर मोबाईलमध्ये मी हळूहळू दिवसभर राबून सगळ्या त्या गोष्टी करायचो. आता मला म्हटलं की आता काही ना काहीतरी करून ना आपल्याकडे मोठं मशीन पाहिजे. आणि मोठं मशीन म्हणजे काय, बापरे बापरे, मीच आता मोठे शब्द वापरले. मोठं मशीन वगैरे असं काही नाही. मोठं मशीन म्हणजे काय पाहिजे आपल्याला, तर लॅपटॉप पाहिजे. ॲटलिस्ट आपल्याकडे एक लॅपटॉप पाहिजे. आणि प्रत्येक मिडल क्लास व्यक्तीचं एक असं स्वप्न असतं की त्याच्याकडे ना कम्प्युटर असावा. आता कम्प्युटर तर जुना झाला, आता तर लॅपटॉप पाहिजे. मग तेव्हा मी 2015ला घरात सांगितले की मला लॅपटॉप पाहिजे. तर आता लॅपटॉप म्हटल्यावरती त्यावेळेला 2015ला म्हणजे जवळजवळ आता पकडूया आपण की 8 ते 10 वर्षांपूर्वी पप्पांना पण पगार काहीतरी 12-15 हजार रुपये वगैरे होता. आता 12-15 हजार महिना पगारात घर चालवून एवढा महागडा लॅपटॉप कोण घेऊन देईल मला. त्यावेळेला आईनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि आईनी तिच्या गळ्यातलं जे मंगळसूत्र आहे ते पप्पांच्या हातात दिलं आणि सांगितलं की जा विका, मला त्याच्यावरती विश्वास आहे, तो काहीतरी करेल. आणि आता हे जे गंठण आहे, ते मंगळसूत्र आहे, ते तुम्ही विकून या आणि जे काही पैसे मिळतील ते त्याला द्या, त्यात बघा लॅपटॉप येतोय का. तर तेव्हा त्या गंठनाचे पैसे आले 31 की 32 हजार रुपये आले. आणि मी पनवेलला गेलो, तिथून 27,500 रुपयाचा एक लॅपटॉप घेतला 8-9 वर्षांपूर्वी. आणि लॅपटॉप घेतला, 300 रुपयाची त्याला ऑपरेटिंग सिस्टीम मारून घेतली. त्यानंतर कीबोर्ड घेतला वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि ते आईच्या मंगळसूत्राचे सगळे पैसे त्यात संपले. आणि आई तेव्हापासून 150 रुपयाचं मंगळसूत्र घालत होती गळ्यामध्ये. हां, विचार करा, हे मला आत्ता बोलताना सुद्धा इथपर्यंत येत आहे सगळं, पण मी दाखवत नाही आहे. आई तिचं ते मंगळसूत्र सोडून ते नकली मंगळसूत्र गळ्यात घालून फिरायची आणि मी इथे तो जो विकत घेतला होता लॅपटॉप, त्या लॅपटॉपवरती काम करायला सुरुवात केली. प्रत्येक वेळेला जेव्हा लॅपटॉप समोर, मी तुम्हाला लॅपटॉप दाखवतो,
आजही हा लॅपटॉप मी वापरतोय. आजही आपल्या यूट्यूबचं क्रिएटर स्टुडिओ याच लॅपटॉपवरती ओपन होतं आहे. आणि मला प्रचंड अभिमान वाटतोय स्वतःचा हे सांगताना की हो, मी ह्याला अजूनही वापरतोय. मी वस्तू विकण्यात खूप एक्सपर्ट आहे. मी मध्यंतरी एक लिजनचा लॅपटॉप घेतला होता 1,30,000ला. तो मी 80,000ला विकला होता. 50,000 लॉसमध्ये विकला होता, कारण मला नवीन लॅपटॉप घ्यायचा होता. मी इलेक्ट्रॉनिक गोष्टी खूप विकतो, पण उभ्या आयुष्यात मी हा लॅपटॉप कुणाला देणारही नाही आणि कधीच विकणारही नाही, कारण ह्या लॅपटॉप मागे जे काही आहे ते माझं मला माहीत आहे. आणि हा तो लॅपटॉप आहे. हा आत्ता तुम्हाला असं कोरा करकरीत दिसत असेल, कारण निखिल बोरोले नावाच्या एका मित्राने ह्याला मला कोरा करकरीत करून दिला. पण मागून बघू शकता तुम्ही, ही आहे ह्याची हालत. आणि मी आजही ह्याला वापरतो. हा माझा खरंच खूप 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 दिलं ह्या लॅपटॉपनी मला. मग हा लॅपटॉप माझ्या आयुष्यात आला, आमच्या घरात आला. आईने पूजा वगैरे केली, त्याच दिवसापासून काम सुरू केलं. मग नंतर इकडल्या पॉलिटिशियन्सचे सगळे जे रस्त्यावरती रिक्षेत वाचतात ना अनाऊन्समेंट्स वगैरे, त्या मी ह्याच्यात रेकॉर्ड करून द्यायला लागलो. व्हिडिओ एडिटिंग करायला लागलो प्रॉपर. ॲडोब प्रीमियर प्रो वगैरे लोकांच्या शॉर्ट फिल्म्स एडिट करून द्यायला लागलो. 300 रुपयात मी शॉर्ट फिल्म एडिट करून देत होतो. 300 रुपयात फक्त. का तर खूप शॉर्ट फिल्म एडिट करायला येतील, दिवस रात्र जागेन, पण 10 दिवसात 3,000 रुपये कमवेन वगैरे. असं लॅपटॉपचे पैसे वसूल करायचे होते, एवढंच माझं ध्येय होतं. आणि त्यानंतर परत यूट्यूब चॅनल चालू केलं. आता आता जे मी यूट्यूब चॅनल सुरू केलं हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यात मी बऱ्याचशा व्हिडिओज लॉक करून ठेवल्यात. त्या लॉक केलेल्या व्हिडिओ तुम्हाला इथे दिसत असतील, तुम्ही इथे बघू शकता. ह्या 6-6 वर्षापूर्वीच्या व्हिडिओज आहेत. आणि मी असंच काहीतरी टाकायचो, असंच टाकत राहायचो, का आता यूट्यूब करतोय वगैरे वगैरे वगैरे. पण यश काही मिळतच नव्हतं, अजिबात मिळत नव्हतं. मग नंतर पाहिलं की 18 व्ह्यूज, 19 व्ह्यूज, अरे हे खूप कमी आहेत, ह्यानी आपलं नाही काय होणार आहे. मग मी परत ऑडिशन देण्यावरती आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्यामध्ये थोडासा भर दिला आणि तिथे सगळं करायला लागलो. आणि त्यानंतर अचानक मला बाबासाहेबांची भूमिका मिळाली आणि त्यानंतर पूर्ण माझं आयुष्यच पलटलं. सगळी कामं आपोआप माझ्याकडे, खूप कामंसुद्धा, पैसेसुद्धा, सुपाऱ्यासुद्धा, इव्हेंट्ससुद्धा सगळं आपोआप यायला लागलं. त्यातून मग मी OnePlusचा फोन घेतला. आणि तेव्हा OnePlus म्हणजे बापरे बापरे, ज्यांची आयफोन घ्यायची लायकी नाही त्यांची लायकी OnePlus घ्यायची होती तेव्हा. म्हणजे एक 30-35 हजाराचा OnePlus घ्यायचा आणि बस लाईफ खुश करायचं, मागचं ब्लर करायचं, एन्जॉय करायचं, बस दॅट्स इट. आणि ते सगळं सुरू होतं. मग OnePlus घेतला, तोही मयूर मानेच्या क्रेडिट कार्डवरून EMIने घेतला. तो पण मी कॅशनी घेतला नव्हता. आणि OnePlus घेतला आणि मग प्रॉपर ब्लॉग सुरू केले. मग क्षेत्रपालला जा, मग प्रसाद चौलकर माझा भावासारखा मित्र आहे, तो माझ्या मदतीला धावून आला. मग तो आम्ही व्लॉग करायला जायचो. मग प्रॉपर मी व्लॉगिंग करायला जायला लागलो. मग त्याच्यावरती पण आहे ना, लोकांना सगळं कळतं, लोकांना कंटेंट कळतो. जे नवीन युट्यूबर आहेत त्यांना मी सांगायचं हेतू हाच आहे की लोकांना कंटेंट कळतो. मी माझा कंटेंट चांगला केला, क्लॅरिटी चांगली केली, तर मला 1-1 ते 1,500 हजार व्ह्यूज यायला लागले. 1-1 ते 1,500 हजार व्ह्यूज माझ्यासाठी जन्नत होती, जन्नत. आणि हळूहळू मग माझे सबस्क्रायबर्स 300-400 असे वाढत गेले. आणि मग त्यानंतर मला वाटायला लागलं की हां यार, आता मला मिळतंय, आता काहीतरी मिळतंय मला. मग नंतर असं वाटलं की यार OnePlus आहे, HD कॅमेरा आहे, क्लॅरिटी चांगली आहे, आता ना आपण गिम्बल घेऊयात. मग नंतर मी ॲमेझॉनचा सेल लागला आणि हा गिम्बल विकत घेतला. हा DJIचा गिम्बल आहे, मोबाईलचा गिम्बल आहे, हा विकत घेतला. हा बघा, तर हा मी गिम्बल विकत घेतला. ओके, आता ह्याची पण स्ट्रॅटेजी आहे का तुम्ही, माझी स्ट्रॅटेजी आणि ट्रॅजेडी पण. ते मी विकत घेतला, त्याची अनबॉक्सिंग व्हिडिओ वगैरे केली. त्या अनबॉक्सिंग व्हिडिओला पण 1-1.5 हजार व्ह्यूज मिळाले, त्यातही मी खूप खुश झालो. आणि नंतर अचानक प्रॉब्लेम असा झाला की घरात पैसे कमी पडायला लागले. मग मी हा गिम्बल हप्त्याने विकला. प्रयाल नावाचा माझा एक मित्र आहे, त्याला विकला, त्याने तो घेतला आणि त्याच्याकडनं मला पैसे मिळाले. मग नंतर त्या पैशात मी परत जोमाने व्हिडिओ वगैरे करायला लागलो. बुलेटमध्ये माझ्या पेट्रोल भरायला लागलो, परत व्हिडिओ करायला जायला लागलो. पण सबस्क्रायबर वाढतच नव्हते, अजिबात वाढत नव्हते. कारण का, चॅनलला फेम मिळत नव्हतं. फेम गरजेचं आहे चॅनलला. कुठला तरी एक व्हिडिओ हिट होतो आणि हिट झाल्यावरती सुपर तुमचा व्हिडिओ तो पुढे चालायला लागतो. मग नंतर अजूनही बरसात आहे मालिका माझ्या वाट्याला आली आणि तेव्हा द लेजेंडरी, आणि माझं रोल मॉडेल तर उमेश कामत आहेच. उमेश कामत, त्यासोबत मुक्ता बर्वे, आणि त्यांच्यासोबत मला सिरियल करायला मिळाली, तर मी त्यांचे व्लॉग्स करायला लागलो.
आणि ऑफकोर्स माझं तोंड बघायला कुणाला आवडणार, कुणालाच नाही. पण त्यांचं तोंड तर महाराष्ट्रात गाजलेलं आहे, त्यांचा चेहरा खूप फेमस आहे, त्यामुळे लोक त्यांना बघायला माझ्या चॅनलवरती यायची. आणि 20,000 व्ह्यूज जायला लागले. मी म्हटलं की आई शपथ, 20,000 व्ह्यूज म्हणजे झालं काय? 20,000 व्ह्यूज वगैरे जायला लागले. मला छान वाटायला लागलं, मजा यायला लागली. मग नंतर एक व्हिडिओ माझा पहिला व्हायरल गेला. आता हा पहिला व्हिडिओ पण बघा. असे होते भांडणाचे शूटिंग, हा माझा पहिला व्हिडिओ यूट्यूबवरती व्हायरल गेला. लोकांचं पण बघा कसं असतं, एवढे सगळे ब्लॉग टाकले, लोकांना कोपऱ्या कोपऱ्यातल्या गोष्टींचं दर्शन घडवलं, त्या ब्लॉगला कोणी पसंती दिली नाही. आणि भांडण कसं शूट होतंय हे बघण्यासाठी लोकांनी लाखोंमध्ये गर्दी केली व्ह्यूजमध्ये. आणि मग माझे 2,500 सबस्क्रायबर्स झाले. मग 2,500 तुम्ही बघू शकता इथे 2,500 सबस्क्रायबर्स झाले होते. आणि 2,500 सबस्क्रायबर्समध्ये मी खूप खुश होतो. मस्त, वाव, 2,500 काय मोठा आकडा आहे. पहिले 1,000 सबस्क्रायबर्स करताना नवीन युट्यूबरला जो त्रास होतो ना तो मला माहिती आहे. त्यामुळे ज्यांचे 1,000 सबस्क्रायबर नुकतेच कंप्लीट झालेत ना, त्यांनी तर म्हणजे तुम्हाला लव्ह यू, खूप मोठा लव्ह यू. आता मी पुढे अजून सांगणार आहे की नक्की आत्ता 1,00,000 आपले सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्याच्या मागचं कारण काय. तर शॉर्ट्समुळे माझं पूर्ण लाईफ बदललेलं आहे. आणि इन्कमबद्दल सांगायचं झालं तर पहिले जेव्हा मी अजूनही बरसात आहे करायचो तेव्हा असंख्य व्हिडिओ केले मी, 40 ब्लॉग वगैरे केले. आणि फार नाही, 2-3 लाख व्ह्यूज वगैरे आले त्याला. आणि 2-3 लाख व्ह्यूजचे मला एवढे पैसे मिळाले. तर मला काय दाखवायला काहीच फरक पडत नाही आहे. आणि हे काही पैसे आत्ताच्या घडीला माझ्यासाठी खूप मोठे किंवा खूप लहान असं काहीच नाही आहे. हे न्यूट्रल आहे माझ्यासाठी हे सगळं एंटरटेनमेंट आहे. सो इतके पैसे मला मिळाले होते, 2-3 लाखाचे इतकेच मिळतात. आणि ह्याच्यावरती माझं आयुष्य चालत नव्हतं, त्यामुळे मी ओके होतो. हां ठीक आहे, मस्त चाललंय, मस्त आहे. मग सिरियल पण मिळते, फेम पण मिळते, बाकी सगळं सुरू आहे, पण यूट्यूबचे सबस्क्रायबर पण वाढत आहेत, मस्त आहे, चांगलं आहे. पण 2,500 सबस्क्रायबर्स थोडेसे माझ्यासाठी कमी होते. मला माहिती आहे की यार ग्रोथ कुठे आहे, ग्रोथ पाहिजे ना आपल्याला, पॉप्युलॅरिटी पाहिजे, ती कुठे आहे. ती मालिकांमधून मिळते, चित्रपटातून मिळते. युट्यूबचं काय, युट्यूब तर आपलं कित्येक वर्षापासूनचं स्वप्न आहे. आठवतंय का तो मुलगा ज्यांनी मला डिलीट करायला सांगितले होते व्हिडिओज वगैरे, त्याला दाखवून द्यायचं होतं की यार बघ कसं असतं, बघ काय असतं, कसं युट्यूब ग्रो करतात ते. हे अजूनही गेली 10-12 वर्ष तेच स्वप्न राहिलं होतं, ते पूर्ण करायचं होतं. मग अचानक एक दिवस उमा आणि मी व्हिडिओ केला, आपला कोणता बरं, डॉन नंबर 1 स्टाईलमध्ये, हिस्सा मागणारी बहीण. आणि हिस्सा मागणारी बहीण डायरेक्ट 2 रात्रीतच पोहोचला 1 मिलियनवरती. 1 मिलियनवरती पोहोचला. आणि 1 मिलियनवरती पोहोचल्यावरती त्याला मिळाले जवळजवळ मला $13 की $14. हां म्हणजे शॉर्टला एवढेच पैसे मिळतात. शॉर्टला खूप कमी पैसे मिळतात. म्हणजे अगदी 10-12 मिलियन जर का गेलं तर तुम्हाला कुठे $100 वगैरे तुमचे मिळतील, एवढं कमी पेमेंट असतं. सो त्यानंतर मला ग्रोथ दिसली सबस्क्रायबरची. मग मी ठरवलं की आता थांबायचं नाही भाई. आत्ता जर मी थांबलो किंवा मी संपलो. आता लोकांनी मला आशीर्वाद दिलाय, लोकांनी मला, प्रेक्षकांनी मला साथ दिली आहे. आता त्यांचा भरोसा मी तोडणार नाही. आणि त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत मी सलग 2 ते 3 शॉर्ट टाकतोय, सलग. आता माझं कंटेंट थोडंसं हलकं फुलकं आहे, थोडंसं घरातलेच आहेत, पण माझ्यावरती विश्वास ठेवा. मी खूप वर्ष झाली या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि तुम्हाला डिसअपॉइंट होईल असं मी काहीच करणार नाही आहे. लवकरच जसे माझ्याकडे अजून छान पैसे येतील तेव्हा मी स्वतःचं प्रोडक्शन सुरू करेन. आपल्याच ह्याच यूट्यूब चॅनलवरती ज्या जुन्या सिरियल्स होत्या, चांगल्या सिरियल्स, तशा सिरियल्स मी लॉन्च करेन. सो आपण सगळं करू, फक्त गरजेचं काय तो तुमचा आशीर्वाद. त्यामुळे कायम लक्षात ठेवा, ज्यांनी तुमच्यासाठी जे जे काही केलं असतं, शब्दरूपी असू देत, पैशांरूपी असू देत, आधाररूपी असू देत, काही असू देत, त्यांना कधीच विसरू नका. आता या लॅपटॉपला मी कधीच विसरणार नाही आहे. ह्या लॅपटॉपमुळे माझं खूप काही घडलेलं आहे. खूप जास्त गोष्टी या लॅपटॉपने मला दिलेल्या आहेत. तसंच प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी असतं. सो हे तुम्ही एक लक्षात ठेवा. आणि त्यानंतर आपले आईबाबा तर आहेतच, प्लस आपले मित्र. आणि ह्या सगळ्यांसोबत जे जे आपले पाय खेचायचा प्रयत्न करतात त्यांना तर तुम्ही अजिबात विसरू नका.
त्यांना दाखवून देण्यासाठी सगळ्या गोष्टी करा. आयुष्य एकच आहे, एकदाच मिळतं. अजिबात करत घालवू नका. बिंदास माझाच जगा, हवं तसं जगा आणि लवकरात लवकर मोठे होऊन आहे ना पैसा कमवा आणि घरातल्यांना खुश ठेवा. बस एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि एक यूट्यूबचा व्हिडिओ नाही चालला, 2 यूट्यूबचे व्हिडिओ नाही चालले तर हार मानून जाऊ नका. हे यूट्यूब आहे, ते पण तुम्हाला चेक करणार. तुम्ही कन्सिस्टंट आहात का, तुम्ही चांगले आहात का, व्यवस्थित कंटेंट देतात का, नाहीतर ते उगीच तुम्हाला पैसे कशाला देत सुटतील. तुम्ही पण कन्सिस्टंट राहा ना, मगच ते तुम्हाला त्याचं फळ देणार. मला 6 वर्ष लागली आणि आता पुढच्या काही दिवसांमध्ये आपले 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होत आहेत. ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे आणि म्हणून मला हा व्हिडिओ करावासा वाटला. त्यामुळे प्लीज सगळ्यांनी आपापलं लाईफ एन्जॉय करा, हार मानू नका. प्रत्येकाचा तो दिवस येतो. माझाही आला. माझंही पहिलं पेमेंट मी डिस्कस केलं, माझ्याही पहिल्या गोष्टी मी डिस्कस केल्या, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. त्याचं कारण एकच होतं की तुमच्यापैकी आता कुणीतरी, आता हा व्हिडिओ किती पोचेल माहिती नाही, 100 लोक बघतील, 200 लोक बघतील, 1000 लोक बघतील, पण तुमच्यापैकी एक तरी कुणीतरी असं असेल जो यूट्यूबवरती बाबा मला यायचं आहे, मला करायचं आहे, पण हे होतच नाही आहे, असं कुणीतरी असेल, त्याला हा व्हिडिओ नक्कीच इम्पॉर्टंट ठरणार आहे. की मित्रा, मैत्रिणी, तू हार मानू नकोस, तू करणार आणि तू नक्की एक छान यूट्यूबर बनणार. दॅट्स इट. आय लव्ह यू ऑल. कोर्लेकर मेनियाला प्लीज भरभरून प्रेम द्या आणि सगळ्यांनी एन्जॉय करा आपापलं लाईफ, मजा करा. बाय.